शासनाच्या गलथान कारभाराला वैतागलेल्या माजी सैनिकाच्या मुलानं येत्या 15 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आत्मदहनाचा इशारा दिलाय। वडील स्वर्गीय बाबूराव विभुते यांच्यासह 9 माजी सैनिकांची शासनानं दिलेली जागा पाझर तलावात गेली। उर्वरित जागा एका व्यावसायिकानं हडपली। तरीही शासन दरबारी न्याय मिळत नसल्यानं माजी सैनिक पुत्र सुनील विभुते यांनी स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आत्मदहनाचा इशारा दिलाय। कोल्हापुरातील बाबूराव गुरलिंगाप्पा विभुते हे सैन्य दलात कार्यरत होते। 1971च्या भारत-पाक युद्धात त्यांनी शौर्य गाजवलं। या कामगिरीचं बक्षीस म्हणून शासनानं त्यांच्यासह 9 जवानांना करवीर तालुक्यातील दर्याचं वडगाव इथली जमीन दिली होती। दरम्यान 1986 मध्ये राज्य शासनानं तिथं पाझर तलाव बांधला। त्यामध्ये या माजी सैनिकांची जागा बाधित झाली। दरम्यान अन्य शेतकऱ्यांना तलावात गेलेल्या जमिनीचा मोबदला म्हणून शासनाकडून रक्कम मिळाली। मात्र दर्याचं वडगाव इथल्या गट नंबर 181 मधील अनेक शेतकऱ्यांना तलावात गेलेल्या शेतीचा मोबदला किंवा पर्यायी शेतजमीन मिळालेली नाही। नमस्कार, मी सुनील बाबूराव विभुते। माझे वडील माजी सैनिक आहेत। त्यांना 1971 मध्ये जे भारत-पाकिस्तान युद्ध झालं त्यामध्ये त्यांचा सहभाग होता। त्या प्रित्यर्थ अशा 9 सैनिक लोकांना दर्याच्या वडगाव येथे करवीर येथे प्रत्येकी 4 एकर अशी जमीन दिली होती। पण महाराष्ट्र शासनाने ती पाझर तलावामध्ये घेतली व त्याचा कसलाही मोबदला व कसलीही त्यांना जमीन दिली नाही। आणि 35 वर्ष मी याचा लढा करतोय, पण शासन दरबारी महाराष्ट्र शासन किंवा इथले कुठलेही शासन दरबारी काही काम करत नाही। तरी मी 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहणच्या अगोदर आत्मदहन करत आहे। या विरोधात संबंधित माजी सैनिक आणि शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली होती। 2010 मध्ये माजी सैनिक आणि संबंधित शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल लागला। त्यानंतर देखील शासनाकडून या शेतजमिनीची मोजणी झाली नाही। तसंच पाझर तलावात गेलेल्या शेताच्या मोबदल्यात रक्कम मिळाली नाही। त्यामुळे निराश झालेल्या सुनील विभुते या माजी सैनिक पुत्रानं 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आत्मदहनाचा इशारा दिलाय।